काजल, आज संध्याकाळी तयारी करून ठेवतो. 2-3 जोडी कपडे भरून घेतो. 2-3 जोडी माये बी भरून घेतो, तू ये भरून घेतो. कायच्यासाठी कुठं जायचं आहे आता? जावाचं आहे आपल्याला, जावाचं आहे. आईचा फोन आला होता, तो अखरपोक आहे म्हणे. अखरपोक करायला या म्हणे दोघं. घास टाका लागते पितृले, ते पितृ देवताले. तो या म्हणे दोघं जण. सगळे मिळून एकट्ट पुरा कुटुंब मिळूनच करत असते तो सण. तर म्हणून मग आईनं मला फोन केलता, येतो म्हणे काजल घेऊन. मी म्हटलं हो येतो म्हटलं. म्हणून आज मी आता जातो ऑफिसमध्ये, तिकडून लवकर येतो आणि इकडे निघून जाऊ. तयारी करून ठेवून देतो. असं तुम्हाला फोन केला का आईनं? मला नाही केला बा. मला सांगितलं ना झालं. आता तुला अलग सांगन काय? तुला अलग करून ना मला अलग करून काय? मला सांगितलं झालं. तुला कायले फोन करा? तू केली? तू नाही केली काय? तू केली असतं ना फोन. तू तर सकाळ संध्याकाळ तब्येत विचारायला, जेवल्या काय, पाणी पिले काय आई, असं विचारायला फोन करत असतो ना. केली नाही का कालपासून? नाही, काल आपण आलो तेव्हापासून मी काही फोन नाही केला आईले. म्हटलं हाय ना आता बिंदुताई आहे तिकडे, सगळेच तर आहे म्हटलं तिथं. काय करू म्हटलं फोन करून, म्हणून मी फोन नाही केला बा. करायला पाहिजे होता फोन. तू ना तिथून अशी निघून आली, कसटकन बाहेरच आली. बोलायला टाइम नाही भेटला, काही नाही. मग तुझ्या बरोबर तू तू आली, त्या मागं मी आलो. हा तर तुम्हीच सांगायला ललिताताई काय म्हणे, घेऊन जा तिथंच. आईले बाबाले तुम्ही सांगा की इथं राहणं जमलं असतं का आपल्या दोघांमध्ये आई बाबाचं? एवढीशी रूम आहे, 2 रूम आहे फक्त. 2 रूम आता आपल्यालाच लागते वापराले. आई बाबा कुठं राहिले असते अजून कुचूड कुचूड? त्याला आदत बी आहे काय घराघरात राहायची? तिथं त्याला मोकळं मोकळं पाहिजे. हो तर काय झालं असतं, 8 दिवस राहिले असते तर काय झालं असतं? राहिले असते 8 दिवस. अशी निघून आली का नाही, त्याला गमणार नाही असं तसं करून. काय गरज होती? आणि तेव्हा फोनही नाही केली का? तब्येत विचारायला फोन नाही केली मग डबल? काय नाही, 8 दिवस अजून तब्येत खराब झाली असती त्याची. समजत कोण नाही तुम्हाला? इथं नाही जमत त्याला, शहरामध्ये जमत नाही. हो म्हणून मी म्हटलं पटकन निघून या म्हटलं. नाही तर तुम्ही तर हो चालाच म्हणान, घेऊनच यान. कायले इथं जमते तरी काय ते करायला? काय नाही करतो मी, पण त्याइलेच इथं गमणार नाही. म्हणून मी पटकन निघून येऊन गेली का तुम्ही आले पाहिजे. बरं ठीक आहे, जाऊ दे असो. तर आता कर पण तयारी करून ठेवू, आज जाऊ आता. हो ठीक आहे. किती वाजता यान तुम्ही? येईन मी 6 वाजता येईन मी. ठीक आहे मग मी करून ठेवतो तयारी. या. बरं झालं आजच येऊन गेले. मला वाटलं का उद्या यान काय. आई मग उद्या टायमावर आलो असतो तर माझी ड्युटी बी पडली असती ना. म्हणून आज येऊन गेलो काजलला घेऊन. उद्या सकाळी मी ड्युटीवर चालला जाईन आणि संध्याकाळी येऊन जाईन. हो जमते रे. 11 वाजता, 10, 10:30, 11 वाजता स्वयंपाक पाणी पूजा गिजा करून घेऊ, मग चालला जाजो. तोच विचार केलो आई मी, म्हणून तर आज येऊन गेलो. मग संध्याकाळी उद्या लवकर कर जा मग सगळं. उद्या तर एक टाइम होते मग माझ्या जॉबचा. नाही तर उद्या आलो असतो तर मग उद्या सकाळपासून मला पूर्ण दिवसाची सुट्टी घ्यावी लागत होती. म्हणून मग मी आज रात्रीच येऊन गेलो. चांगलं केलं बापूजी आजच आले तर. काजल चल मग आता स्वयंपाक घरात होय कामाला. काय पाहुण्यासारखी उभीच आहे? पाहुणी होय काय? आली ना उभीच आहे तर पाय धुवायला पाणी देऊ काय? चहा बनवू काय? नाही ललिताताई तसं नाही, आताच आली म्हणून उभे आहो. पाहुण्यांत नाही होय म्हणा, माझ्याच घर होय. करतो स्वयंपाक. करायचाच आहे का? बाकी आहे का स्वयंपाक? हो ना बाकीच काय. आता मी दुकानावर जातो, बिंदुताई एकटी घरी राहते, 2 लेकरं सांभाळते. तर त्याच्यानं कुठं होते तेवढं करते त्या. मग मी दुकानावर आल्यावर करतो. तर आता करायचंच आहे. आता चल आता करू लाग मदत. मी बी करू लागतो. चल होय आता स्वयंपाक घरात करू लाग, पटपट स्वयंपाक करून घेऊ आणि झोपून जाऊ. उद्या सकाळी अजून लवकर उठा लागते. उद्या लय काम आहे मग अजून. उद्या लय स्वयंपाक करायला लागते उद्या अखरपकाचा. हो राकेश चल पटकन हातपाय घे धुई. काजल होय पटकन हातपाय घे धुई. व्हा करा स्वयंपाक आणि झोपा पटकन. उद्या सकाळी 5 वाजताच उठ जा. लवकर झालं पाहिजे. लवकर होईन तर हे कामोकामी लवकर चालले जाते. हो हो. बोल पटपट. काय काय आणा लागते? काय काय आणू? दरवर्षीच करतो, दरवर्षीच अखरपक येते. दरवर्षीच तुम्ही आणता तरी तुम्हाला समजत नाही का? दरवर्षीच विचारता काय काय आणू. आता जे मागच्या वर्षी आणलं दरवर्षी जे आणतात ते घेऊन या. दुसरं नवीन काही नाही आहे, हेच आहे सगळं. अजून दुसरं काही लागते का म्हणतो? घरात काही भाजीपाला की हिरवी मिरची गिरची काही? घेऊन ये जा हिरवे मिरचे, धनिया हे घेऊन ये जा. कढीपत्ता घेऊन ये जा आणि दूध घेऊन ये जा आणि ताक घेऊन ये जा. आणि ते केळीचे पानं हे महत्वाचे. केळीचे पानं जरूर आण जा. केळीचे पानं नाही भेटले तर मग पत्रवाड्या आनंद चालेल का? पत्रवाड्यात डोणे चालते. पत्रवाड्या बी चालते पण केळीचे पानं पाहिजे. केळीचे पानं नाही भेटले तर मग पत्रवाड्या बी पाहिजे. पत्रवाड्या तर जमतेच मस्त. मग नाहीतर राहू द्या केळीचे पानं राहू द्या. पत्रवाड्याच आण जा. 3-4 पत्रवाड्या आणि मस्त डोणे. बर पत्रवाड्या तर भेटतेच कशा बी कुठं बी. प्लास्टिकच्या नको आण जा. पानाच्या आण जा. पानाच्या नाही तर बस प्लास्टिकच्या घेऊन धावान. ते नको आण जा. पानाच्या पत्रवाडीचा मान राहते अखरपकाने. आणि डोणे. बरं बरं ठीक आहे घेऊन येतो. येतेच विकाले पत्रवाडा, येतेच विकाले आजच्या दिवशी.
अकरपकाली येतेच पत्रवाडी विकाले. आणून घेतो मी, घेऊन येतो. मडकं की आणायला लागते का ते माठ आणतेत ना, ते काय गाडगे गाडगे म्हणते ते घेऊन येईन काय दोन? घेऊन ये जा, पण जे 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 इकाले दिसते तुम्हाला ते ते घेऊन ये जा, तुम्ही सगळं घेऊन ये जा. बरं ठीक आहे मग. चंद्राणी किती वाजता येते ललिताताई? पाय काजल, पहिले तरी 1 वाजता ये, मग मी बोलू बोलू तिले. आता 11 वाजता येते, तर 11 वाजता येईन ते. मग 11 वाजेपर्यंत भांडे झाडू पोचा तसाच ठेवा का मग? हो राहू दे ना, ते येते ना, मग तू घासता काय? आपण कायले घासा? तिले पैसे देतो ना, आपण घासाव का भांडे? राहू दे, आपण डबल डबल आहे ना भांडे, स्वयंपाक मांडून देऊ पटापटा. मग ते आली का तिले पटकन झाडू पोचा करायला लाव. झाडू पोचा झाला का मग आपले पूजा राहते. हो होते, मग ते भांडे घासत राहते तर आपली पूजा होते, मग जेवण होऊन जाते. होते मग काय तर होते ना, बरोबर होते सगळं. घे आता पटपट भेट भर भर मांडू. डाळ एका कुकर मध्ये डाळ भात मांडून दे. हॅलो, हा चंद्राणी, काय म्हणतो? फोन काऊन लावून राहिली बा? येणं लवकर येणं, आज जराशी लवकरच ये बा. 1 घंटा लवकर ये आज. आज आम्ही अखरपक करून राहिलो, तर थोडीशी लवकर ये. 10 वाजता ये आज, फोन नको करू. ताई साहेब, माही गोष्ट तर ऐका ताई साहेब, मी याच्यासाठी फोन केली का आज माई येणं होणार नाही म्हणतो. आज येणं होणार नाही, आज मी माघारी अखरपक करून राहिली, तर त्याच्यानं आज माई काही येणं होणार नाही, म्हणून मी सकाळीच फोन केली तुम्हाला. वा व चंद्राणी, चंद्राणी काय करू तू? आता पहिले कालच काऊन नाही सांगितली? मग कालच सांगते तर आम्ही तयारीत राहिलो असतो. आता वेळेवर फोन करून सांगून राहिली तू बी. लाज नाही तर जीवाले? ताई साहेब, मी येईले म्हणून आज नाही करू, उद्या करू, पण मा घरचे म्हणते का आजच करून घेऊ म्हणते, तर त्याच्यानं होय. आता आम्ही बी आजच करून राहिलो. असं राहिलं असतं तर उद्या गेलं असतं तू ना. उद्या केली तर नाही जमणार काय? उद्या करतो तू. आता ये पटकन ये आता 10 वाजता. आम्ही आज करून राहिलो आता. नाही ना ताई साहेब, आजच करतो आम्ही. आजची आमची तिथी आहे, आजच करतो आम्ही. मी सांभाळून घ्या ना, आजच्या दिवस सांभाळून घ्या. उद्या येतो ना मी, उद्या येतो मी. बरीच आहे व तू माता माय, सांभाळून घ्या. आता बरं बाबा, ठीक आहे, नको येऊ, घेतो सांभाळून. आदल्या दिवशी सांगून देत जाय असं काही राहिलं तर. हो ताई साहेब, ठेवतो फोन. काय झालं ललिता ताई? माझा दिमाग खराब झालं पाय काजल. हे चंद्राणी आता टाईमावर सांगते येत नाही म्हणून. आता काय, आता आपणच करावं, आता आपल्यालाच करावं लागते. आता झाडू पोचा भांडे सगळं होऊन जाते ना ललिता ताई. तुम्ही झाडू पोचा करून घ्या, मी भांडे घासून घेतो. हो आता करा तर लागणार, मला दुकानावर बी जायचं होतं बाई. बरं मी तर जराशी लेट जाईल, मी झाडू पोचा करून घेतो, तू भांडे घासून घे. हो ताई ठीक आहे, तशीच तर म्हणतो, होऊन जाते. ललिता, मदन काय म्हणते व? काय म्हणते? येतो. काय हो देरेचे बाबा, काय म्हणता तुम्ही? दुकान म्हणतो, लोक येऊ वापस चालले. खोल ना ते दुकान, काही खोलतो. आता चाललीच होती मी आता खोलाले. आता हे चंद्राणीचा फोन आला, ते येत नाही म्हणते. आता झाडू पोचा करतो म्हणतो. खोलतो मी दुकान, जरासा झाडू पोचा करतो आणि खोलतो दुकान. तर तुम्ही खोला ना तो वरी, खोलून बसा तर जराशे 5-10 मिनिट तर बसा. मी वावरात जातो बा, मला वावरात जायचं आहे, वावरात मजूर आहे. मी वावरात चाललो. तू घेतली ना आता जिम्मेदारी दुकानाची, आता जाय खोल पटकन दुकान. आजच्या दिवशी दुकान बंद ठेवू नको. आज आता साखर, रवा, इलायची, खोबरं कीच घेवायला येतात लोक. जाय पटकन खोल दुकान. हो ठीक आहे ठीक आहे, खोलतो मी दुकान. चल पहिले दुकानच खोलतो, तिकून येऊन ना पोचा झाडू पोचा करण मग. तुमच्या जवळ मस्त राहते या नाही काय? हो राहते तो मापाशी, जलमला तेव्हापासून राहते तो मापाशी. ठेवतो मी त्याला, 3-4 महिन्याचा होता तेव्हापासून मी घेऊन झोपू त्याले. झोपे मस्त रातभर, आणि भूक लागे तेव्हा तिच्यापाशी नेऊन देऊ, आणि तिच्यापाशी रडे, मापाशी झोपतो. त्याला त्याच्या आईची आठवण नाही येत त्याने. मापाशी असला का राहते तो, पहिलेपासून राहते मापाशी. तुमचा लाड करते ताई तो, मापाशी तर येतच नाही. तुझ्यापाशी कसा येईन तो? तू धरतच नाही त्याले, तू त्याला गोदीतही पकडत नाही, तर तुझ्यापाशी कसा येईन तो? लेकरायले आपण धरलं, लाड केला तर आपल्यापाशी येते लेकर. मी आता तुला कधीच नाही पाहिलं तू त्याला गोदीत पकडलं असं. एखाद्या वेळेस पकडतं तर पकडतं, माहीतच थोडी कुठे दिसला खेळत मी पकडून घेतो त्याले. म्हणून तो येते मापाशी. असं आहे का बिंदुताई? म्हणून नाही येत का मापाशी? मी याला पकडत नाही म्हणून? हो तू पकडत नाही, त्याच्यासमोर बोलत नाही, तर मग त्याला कमी ओळखी आहे, तर म्हणतस हे कोण होय बा म्हणून. आता मी त्याला बोलतच राहतो, पकडतच राहतो, तर त्याला वाटतं की हे आपलेच होय, आपल्या घरचेच होय, तर म्हणतो मासंग येते, मापाशी राहते. असं आहे ते. आपण जेवढं बोललो ना प्रेमानं, तेवढं प्रेम वाढते. लेकरासंग म्हणा का मोठ्या संग म्हणा, जेवढं हसून खेळून बोलून राहिलं का नाही, तेवढं असं वाटते का आपलं असं वाटते. मग आपण चुपचाप राहिलो, बोललं नाही काय नाही, तर काय वाटतं काऊन बाय बोलत नाही, असं तसं होते. मग ते आपुलकी बी लागत नाही.
झालं व करा ना पटपट 11 वाजेपर्यंत करा लागते. काय काय केलं तर अजून आत्या बाई मी तर लेकराईलेच घेऊन बसली आहे. मला लेकरच सांभाळणार नाही सुधरत. ह्या रडत होता आता याची आई दुकानात गेली ललिता दुकान खोलायला गेली ह्या रडत होता याला घेऊन बसली. असं असं मग परी झोपली का? ते झोपून आहे का? तिले झोपून दिलं ते मांडीवरच होती. ह्या रडला ते मांडीवरच होती. तिले पाळण्यात टाकले याला धरायला आली. हे काजलपाशी तो जात नाही. हा काजल बोलत नाही ना त्याले गोदीत घेत नाही तर नवड नवड लागते त्याले. बरं काजल काय काय बनवलं? काय काय झालं? भात वरण मांडलं काय? आई वाचच आहे आता जेमतेम तर मी झाडू लावला पोछा लावला आणि भांडे घासले. काल दुपारपासूनचे भांडे तसेच होते ते पुरे घासले मी. किती वेळ तर त्या भांड्याला झाडू पोछायलाच लागला आहे. आता बनवतो मी पटपट. काहून चंद्राणी नाही आली काय? नाही ती येत नाही म्हणत होती. आताच फोन आला होता ललिता ताई जवळ तर तिने मना केला तर मग ललिता ताई म्हणे करून घेऊ म्हणे आपण. मी झाडू पोछा करतो म्हणे तू भांडे घास म्हणे. तर भाऊजीने बोलावलं दुकान खोलायला चालले गेले. मी मग एकटी राहिली मग मी काय करू मॅच करून घेतलं मग म्हणून टाइम लागला. झाडू लावला पोछा लावला भांडे घासले लय मोठे भांडे होते. बरं बरं ठीक आहे केलं तर आता स्वयंपाक मांड आता पटपट. एका कुकर मध्ये वरण भात ठेवून दे आणि कढी बघारून दे खीर ठेवून दे. हो करतो. घ्या निपटलं ना आत्याबाई पूजाही मस्त झाली आरामानं. जेवण खावणंही निपटले झालं. 12 वाजेपर्यंत आपले पुरे काम निपटून गेले. तुम्ही अशी भलतीच घाई करत होत्या. घ्या घ्या करा करा घ्या घ्या करा करा. घाई तर कराच लागते हो तुम्हाला. घाई केल्याशिवाय होते काय? घाई केली तेव्हा तर केलं तुम्ही पटपट नाही तर 2 वाजले असते ना. बरं मोहनचे बाबा पातर म्हणतो पातर आहे ते पातर कावड्याले चारता काय? कावड्याले नेऊन चारा ते. काहून कावड्याला चारलं पाहिजे काय? कुत्र्याला टाकून दे नाही तर गाईले चारून दे. कावड्याला दिलं पाहिजे काय? हो कावड्यालाच द्यावा लागते हे पातर कावड्यालाच द्यावा लागते. नेता काय कावड्याले चारून द्या. तिकडे आपलं दूर आहे का सडकावर तिथं कावडे येते तिथं नेऊन ठेवून द्या. आता मी वावरात जातो बा समोर. आता वावरात जाऊ दे. आता मला मजूर आहे सकाळीच पासून. हे बा दोघही जण मदन मोहन जेवले ना गेली तर मी मला जरासा बसू दे. मी वावरात जातो बा. ते पातर राकेशच्या हाती पाठवून दे पातर. बरं राकेश जातं का? नेऊन ठेवून दे ते पातर. आई माय काम पूर्ण व्हायचं आहे. हे काम होऊ दे मग जाईन मी. मग कधी नेशील? संध्याकाळी? ते आता दुपारीच द्यावं लागते ते संध्याकाळी नाही द्यावं लागत. एक पातर कावड्याला चारणं नाही होऊन राहिलं तुमच्या ना. आई काम आहे महत्वाचं काम आहे. हे पुरं झाल्याशिवाय मी काय दुसऱ्या कामाला हात नाही लावत. मी नेन म्हणतो ना मी 3 वाजता घेऊन जाईन मी. 3 वाजता तेच पहारून जाते मग संध्याकाळची. ललिता चल घे बरं घे पातर हातात आणि चल आपण दोघी जाऊन कावड्याला चारून देऊ. चल बरं घे पातर हातात चल. आई झाडू पोछा भांडे आहे ना घासाचे लय मोठे आहे. हा ते तिकून आल्यावर करत बसजो ते. चल पहिले पातर देऊन देऊ कावड्याले चल. बरं ठीक आहे आत्याबाई घेऊन येतो मी पातर. हो घेऊन ये. तो कचरा आहे का शिताड सुताड हे बी घेऊन ये. तिकडे कचरा पेटीत टाकून देऊ. बरं ठीक आहे आत्याबाई. काजल येतो आम्ही पातर टाकून कचरा टाकून. मी आल्यानंतर मग झाडू पोछा भांडे करून घेऊ. भांडे सोबतच घासून घेऊ. झाडू पोछा लागन तर करून घेतो. हो अरे येते येते आई येते. चल चल आपण बाईपाशी जाऊ. लहान बाईपाशी ये. राकेशजी कामच करत राहन काय? मग काय करू तर एक टाइम मी सुट्टी घेतलो हाफ डे घेतलो तर त्या एक टायमाचं काम तर मला घरी अटपून घ्यायला लागन का नाही. मग करत बसलो. चला ना म्हणा ना आईले जातो म्हणून. कधी चालता? झालं ना आता जेवण खावणं. पूजाही झाली जेवण खावणं झाले. चला ना आता मी येतो आता संग. आता राहून काय करू. चला तुमची हाफ डे होऊन जाईन. हाफ डे भरून घे जा. मला घरी सोडून दे जा. तुमचा हाफ डे भरून घे जा. तुम्ही ऑफिस मध्ये चालले जा. चला आता. आता येऊ दे ना आईले. आता आई गेली ना पात्र टाकाले. येऊ दे मग चल. हो आई आल्या का पटकन म्हणा जातो म्हणून. हो ठीक आहे जाऊ जाऊ. थांब येऊ दे आता आईले. अमाय काजल भांडे घासले का? हो घासले. झाडूही मारला पोचाही लावला आणि भांडे घासून घेतले. राहू देते ना भांडे राहू देते. मी घासत होती ना भांडे. घासून घेतले. अमाय बाई हे इकडे मस्त चक चक केलं मस्त. हे गॅस ओटा सगळं सगळं पोसपास करून काढलं काय? कुठे गेले राकेश बापूजी? कुठे गेले तर दिसले नाही बाहेर मला. बोलतही नाही. काजल काय झालं? पोट दुखते का? हो पिरियड झाले काय? हो हो काय आता झाले काय? का तिकूनच आले का आता इथं आल्यावर आले?
घरूनच आले, तिथूनच आले. रूमवरच होती मी, तिथूनच आले होते. चल बाई, काय इथे एकटी खाली उभी राहता? आता झाले ना काम? चल बाहेर बसू. नाही, मी इथंच राहतो उभी. जा तुम्ही बसा. काय इथं काय एकटी उभी राहायचं? चाल ना बाहेर. चल बाहेर, जरासं फ्रेश वाटन, चांगलं वाटन तुला. चल नाही तर लोटून राहायचं. काजल, काहून काय झालं? काही नाही ताई, काही नाही झालं. काहून अशी घुमसून बसली तर? बोलून नाही राहिली, काही नाही, घुमसून घुमसून. काहून? काही पोटगीत दुखते काय? नाही, पोटगीत नाही दुखत. अमाय बिंदू ताई, मी मंगाने विचारले काय झालं होतं, पोट दुखते का? तर हो म्हणे. आणि तुम्हाला म्हणते नाही दुखत. काय झालं काजल? तिले म्हणतो दुखते, मला म्हणतो नाही दुखत. काही महिना आला काय? नाही. अमाय, मला म्हणत होती महिना आला. कशी बोलते बापा हे? आता बाई, मी बिंदू ताई, मी मंगाने विचारलं काय झालं, पोट दुखते काय? हो म्हणे. म्हणलं महिना आला काय? तर हो म्हणे. आणि आता अशी वेगळे बोलते, मग काय बोलते? काय झालं काजल? घुमसून घुमसून काऊन बसली बापा? काय झालं ते सांग. अशी दोन तोंडाने काऊन बोलतं? तिले काय वेगळं सांगतं, तिले वेगळं सांगतं. काही डोकसं गिकसं दुखते काय? ताप गिप आला काय? नाही ना आई, काहीच नाही झालं. बापूजी की बोलले काय व काजल? नाही. आई, काय रे राकेश? काय म्हणतो? आई आता जातो म्हणतो मी. आता झाले ना, आता पूजा झाली, जेवण खावणं झालं. आता जातो मी. कसा अर्धा दिवस भरण मी, नाही काय? जाऊ ना. हो जाय मग. जातं काय? काजल लेन येतं काय? तुझ्या मतानं तू सांग, नेऊ का नाही नेऊ? आता मी काय सांगू रे बापा? घेऊन जाय ना तिले बी, तुझ्या खावाचा वा खावते. घेऊन जाय दसऱ्याला येऊन जा. चालले जा दोघे, येऊन जाता दसऱ्याला. बरं आई, ठीक आहे, चाललो जातो. येतो मग दसऱ्याच्या आदल्या दिवशीच येऊन जातो. हो ना, काय अजून तिले इथं ठेवतं त्या भाकरीचा वाखा तिथं. काजल, ते वाचलं उचलं आहे, पुऱ्या आहे, कढी आहे, खीर आहे. एका टिफिन मध्ये बांधून घेऊन जाय. तिथं खावाले बरं होईल. तिथं रातचा स्वयंपाक नाही करा लागून तुले. घेऊन जाय बरं, ते बांधून घेऊन जाय टिफिन मध्ये. नाही, बनवून घेईन मी तिथं संध्याकाळी. नाही नेत. घेऊन जाय ना, लय मोठं तर उरलं आहे, स्वयंपाक नाही करा लागणार तुले. घेऊन जाय. नाही नेत मी. चाल मग काजल. हो चला. आरामानं चालू जो रे गाडी. बिंदू ताई, हिचं तोंड काय न फुगलं होतं? बिंदू ताई, कायचा राग आला तिने? काय माहित बापा, कायचा राग आला? तर धडाची बोलली नाही, तोंड फुगून आहे टम्म. तू बोलली का काही तिले? तू बोलली का? त्या बोलण्याचा राग आला असेल तिले तर. मी तर काहीच नाही बोलली हो बिंदू ताई. काय बोलली मी तिला? काही ना काही, कोणीच तर बोलला नाही. आपोआपच तोंड फुगलं तिचं. काय झालं काय नाही तर. नाही तर बोलला असून राकेशच नाही. हट, ते बापूजी बोलतेत काय बैलवानाचे, ते नाही बोलत तिले. मग काय ना तोंड फुगलं तर तिचं? बिंदू ताई, मला तर वाटते का तिचं तोंड काय न फुगलं माहिती आहे काय? आज सकाळी भांडे घासायचे होते, पोचा लावायचा होता, स्वयंपाकही होता. तर चंद्राणीचा फोन आला. चंद्राणी नाही येत म्हणे. मी म्हणलं भांडे मी घासतो, तू पोचा लाव, झाडू लाव. हो म्हणे. आणि मग मी दुकानात चालली गेली. तर मग झाडू पोचा बी तिनंच केला आणि भांडे बी तिनंच घासले. आणि मग अजून आता दुपारी बी जेवण झाल्यावर मी ना आत्याबाई आम्ही तिकडे पात्र टाकायला चाललो गेलो. आणि ह्या तुमच्या मागं लागला, ह्या लढायला लागला, तर मी आले अंदर घेऊन गेली. आणि मग आता दुपारचे बी भांडे तिनंच घासले, झाडू पोचा तिनंच लावला आणि स्वयंपाक बी तिनंच केला पुरा. मी त्या दोघालेच पाहण्यात होती, तू दुकानात होती. अशी गोष्ट आहे बिंदू ताई. आता समजलं. तिले करा लागलं का नाही, काम करा लागले ना, म्हणून तिचं तोंड फुगला. म्हणतस ह्या दोघी पात्र टाकायला चालले गेले आणि मलाच करा लागला. आणि सकाळी बी हे दुकानात चालले गेले, हे लेकरं पाहून राहिले, मलाच करा लागला. म्हणूनच तिचं तोंड फुगलं हो बिंदू ताई. हो, आणि मलाही म्हणे बापा धैर्य तुमच्यापाशी राहते म्हणे, तुमचा लाड करते म्हणे धैर्य, माझ्याजवळ येतोच नाही म्हणे, अशी म्हणे मला. जळते ते बिंदू ताई, तुम्हाला जळते ते, तुमच्यापाशी येते धैर्य तर ते पकडतच नाही बिंदू ताई. धैर्यला कधी गोदीतच घेत नाही, धैर्य म्हणत नाही, लाड करत नाही, तर कसं तिच्यापाशी ताई? जाऊ दे, फुगू दे. एवढीशी कामं करायला लागले तर काय तोंड फुगाव काय? मी करतो तर मी फुगवतो का तोंड? मी बी फुगवतो का? मी बोलतो नाही करायचं होतं तिले तर नाही करती, बसली राहती. तोंड फुगाची काय गरज होती? आपल्या संग आत्याबाई संग बी तोंड फुगलं तिचं. तशाच राहते या, दाखवत नाही पण मनातलं कपट राहते. जसा नवरा तशी ती, दोघंही एकसारखेच आहे. हो ना, जेवढे तिले कमी करायला लागून राहिलं तेवढं तोंड फुगते त्याचं बिंदू ताई. असं करता का आता? नाही तर आपण कोणी आता आत्याबाईले मामाजीले दोघाले पाठवून देऊ तिच्यापाशी. बरोबर
जा म्हणून मग करा लागन का नाही तेव्हा जमन तिचं. कशी न्या म्हणलं मी आता कशी पयाली फटकन चाला चाला करून. हो थांबा आता बिंदुताई, मी म्हणतोच आता आत्याबाईले म्हणतो, मामाजीले म्हणतो जा लहान पोरापाशी राहा एखादा महिना. थांबा आता मी पटवतो आता ते धाडतोच मी.